इकडं महाप्रसाद वगैरे पण राहता मित्रांनो. हे पहा महाप्रसाद बनवायची पण जागा आहे. खूप सारे दूरदूरून लोक येतात इथं. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे महाकालीला दर्शन करायला. तर मित्रांनो आकृपात माझ्या चॅनलवर आपण जाणार महाकालीचे दर्शन करायला. मंदिर मित्रांनो ते पाण्याच्या अंदर मंदिर आहे. असं डॅम आहे, मोठा डॅमच्या अंदर मंदिर डुबलेलं आहे पुरं. वर्षातून एकदा खोलतात ते. तर आज आपण जाऊन पाहू आपल्याला मंदिराचे दर्शन होतात का नाही. चला मित्रांनो, सर्वांनी आकृपात माझ्या ब्लॉगवर राहा, लाईक करा, कमेंट करा. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा. सर्वांनी कंटिन्यू ब्लॉगवर राहा. पहा मित्रांनो बाहेरचा नजारा पहा. आहे आपण मेन रोडवर मित्रांनो. ते इथं बसलेलो आहे खरंगनापाशी, खरंगना दहेगाव गोंडी. आणि ते पुढे पोस्टर आहे मित्रांनो महाकाळीचं लागलेलं. पहा झूम करताय तुम्हाला दिसतात का. आता आपण जाणार आहे पुढे. माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा सर्वांनी. कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा. ह्या मित्रांनो आता काम ते वर्धा रोड आणि इकडून जातात ते कोंडाळी मार्गे नागपूर हायवे डायरेक्ट. आणि आपली गाडी आहे तिथं आपण जाणार आहे. आणि कंटिन्यू राहा मित्रांनो महाकाळीला. कंटिन्यू ब्लॉगवर बनवून राहा सर्वांनी. चला मित्रांनो आता मिळू डायरेक्ट महाकाळीमध्ये. ते ब्लॉगवर बनवून राहा मित्रांनो आग्रेपावतं. मित्रांनो आता आपण आलेलो आहे महाकाळीपाशी. आता इथं थोडंसं थंडीमध्ये थांबलेलं आहे. इथं झाडाखालते हे पहा झाड पहा, वरचं झाड आहे. इथं आता थांबलेलो आहे आपण. तेव्हा मांगाव मेन रोडावर ऊन खूप तापून आली मित्रांनो. खूपच ऊन आहे इथं. आखरीपासून ब्लॉकवर सर्वांनी. आता आपण मंदिरापाशी आलेलो आहे. तर मागची साईड दाखवतो मित्रांनो तुम्हाला. आता आपण आलेलो आहे मित्रांनो घाटामध्ये. बस आता 5 मिनिटांमध्ये आपण जाणार आहे दर्शन करायला. सर्वांनी आखरीपासून ब्लॉकवर राहा. हे आहे कोंडाळी हायवे रोड, नागपूर हायवे जाता डायरेक्ट. वर्धा जिल्ह्यामध्येच येतात महाकाळी मंदिर. सर्वांनी आखरीपासून ब्लॉकवर राहा. तर मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहे आता. हे पहा श्री क्षेत्र महाकाली धार्मिक स्थळ. आता इकडून आलो मित्रांनो आपण आता मागच्या मेन रोडानं. आता आपण खालच्या साईडला उतरलेलो आहे. आता आपण आपल्याला जायला लागतं आता असे आतमध्ये. सर्वांनी आखरीपासून ब्लॉकवर राहा. हे जवळच आलेलं आहे मित्रांनो. हे इकडून दिसतात ते मंदिर. खूप मजा येणार आहे सर्व. कंटिन्यू राहा सर्व. चला मित्रांनो आपण आलेलो आहे आता महाकालीला दर्शन करायला. सर्वांनी आकृपाचा ब्लॉकवर राहा. या मित्रांनो प्रवेशद्वार साईडचा हे छोटे छोटे दुकान आहे इथं साईडनं बाजूनं. सर्वांनी आकृपाचा ब्लॉकवर राहा सर्वांनी. आपली गाडी लावलेल्या पाहिजे.
आपण महाकाळमध्ये आलेलो आहे मित्रांनो. सर्वांनी आता जाऊन दर्शन करावं महाकाळचे. असं प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो हे महाकाळीचं. आपण आता प्रवेशद्वारामध्ये आहे थांबलेलो. सर्वांनी अग्रपथ ब्लॉगवर राहा. कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा. आणि तिथे वरतं पण जाणार आहे मित्रांनो आपण डॅमच्या वरतं, जिथं आतमध्ये मेन मंदिर आहे देवस्थान. सर्वांनी अग्रपथ ब्लॉगवर राहा. खूप गरमी, खूप ऊन आहे मित्रांनो बालेला. आता आम्ही आलेलो आहे इथं. हे पहा मित्रांनो, माझ्या मागं पाहू शकता हे आहे मेन गेट, जिकडून आपण आतमध्ये आलेलो आता. सर्वांनी अग्रपथ ब्लॉगवर राहा. पहा मित्रांनो, प्रवेशद्वार हे येतं वर्धा जिल्ह्यामध्ये मित्रांनो. असं प्रसिद्ध, सर्वात मोठं वर्धा जिल्ह्यातलं प्रसिद्ध देवस्थान आहे महाकाळी. आता आपण आतमध्ये चाललेलो आहे. मेन मंदिर इथं अंदर आतमध्ये आहे मित्रांनो. आतमध्ये मंदिर आहे मेन. चला मित्रांनो, तुम्हाला बाहेरचं पण दाखवतो आता. पहा मित्रांनो, माझ्या मागे हे पार्किंग वगैरे राहतात इथं. चला तुम्हाला पुढचं दाखवतो आता. हे आहे मित्रांनो डॅम. या डॅमच्या आतमध्ये आहे ते मंदिर, मेन मंदिर आहे महाकाळीचं. आणि इथं स्थापना झालेली आहे देवीची. ह्या तिथं बांधकाम केलेलं मंदिर आणि इथं स्थापना झालेली आहे मंदिराची. हे पहा मित्रांनो, किती मोठं देवस्थान आहे. इथं पाय ठेवायला पण जागा राहत नाही. इथलं गर्दी राहतात, कारण की पुरा वर्धा जिल्हा राहतात मित्रांनो. हे पहा मित्रांनो, आता आपण जाणार आहे आतमध्ये मंदिरामध्ये. या परिसर मंदिरातला खूप सुंदर आहे मित्रांनो. भवन आजूबाजूला सर्वच राहतात, सुविधा आहेत. पण दुसरीकडे एंट्री पण होतात. हे वरचा आणि दानपेटी. प्रवेशद्वार आपण आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो आता. मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे मित्रांनो, स्टीलमध्ये बनलेली आहे. इथं आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो आपण महाकाळीच्या मंदिरामध्ये. सर्वांनी कंटिन्यू अग्रपथ ब्लॉगवर राहा. हे पहा माझ्या मागं आहे महाकाळीचं मंदिर. तर आपण सर्वजण दर्शन करू, आतमध्ये जाऊ. हे पहा मित्रांनो, आता आपण आतमध्ये चाललेलं दर्शन करा सर्वांनी. हे पहा बाहेरचा सगळं खूप छान आहे. इथं वर्धा जिल्ह्यामध्ये येतात मित्रांनो हे देवस्थान. आरबी तहसील देतात सर. हे पहा मित्रांनो, हे आहे महाकाळीचं मंदिर देवस्थान. या चांदीचं आहे पुढचं मागचं. सर्वांनी पहा मित्रांनो, ते सुंदर आहे. याच्या स्थापना झालेली आहे. मेन मंदिर आहे पाण्यामध्ये मित्रांनो. तिथं जायचं आता थोडी बंदी आहे, कारण की खूप सारं पाणी आहे. पहा मित्रांनो,
कसा वाटला ब्लॉग मित्रांनो, लाईक कमेंट करून जरूर सांगा. सर्वांनी राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला मिळून मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये.